आजपासून राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज पहिला दिवस आहे। 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दिली गेली आहे। ऑफलाईन पद्धतीने देखील उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ मात्र अजूनही सुरूच आहेत। या संदर्भात जाणून घेऊया, आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, सध्याची काय परिस्थिती आहे? आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत, मात्र अजून जागा वाटपच झालेलं नाहीये, उमेदवार जाहीर झालेले नाहीयेत, 30 तारीख शेवटची आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर नगरपंचायत आणि नगर परिषदेचा निकाल झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचं एकच मिशन आहे, ते म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका। मुंबईसह ज्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहे त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे। 30 डिसेंबरपर्यंत ही उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे। आणि मात्र आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज जरी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख सुरू झाली असली, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी जरी मत व्यक्त केलं असलं तरी आता सध्या आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये अजूनही संभ्रम पाहायला मिळत आहे। दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन आज घोषणा करणार आहेत। त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि महायुतीमधली ही जी मतभेद आहे, महायुतीमध्ये अजित पवार यांचा पक्ष सोबत घ्यायचा की नाही अजून यावर चर्चा झालेली नाही। त्याचबरोबर महाविकास आघाडी असेल यांच्यामध्ये देखील संभ्रम पाहायला मिळतोय। काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे, त्यामुळे अजून यांचं हे गुऱ्हाळ मिटलेलं नाही। त्याच आज उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जे इच्छुक उमेदवार असतील किंवा जे माजी नगरसेवक असतील किंवा जे इतर नागरिक आहेत इच्छुक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, त्यांच्यामध्ये मात्र आपल्याला संभ्रम पाहायला मिळतोय। 30 डिसेंबर पर्यंतची ही मुदत आहे। मात्र आजचा हा पहिला दिवस असला तरी आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र ह्या महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोन्ही पक्षांमध्ये अजूनही संभ्रम पाहायला मिळतोय। जागा वाटपांची चर्चा देखील सुरू आहे। मात्र नक्की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही एकत्रित लढणार की कशी लढणार हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यातच आज अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी होईल की नाही असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे 1 ते 2 दिवसामध्ये महाविकास आघाडी असेल महायुती असेल या दोन्ही पक्षांमधील उमेदवारी अर्ज असतील किंवा इतर जे इच्छुक उमेदवार असतील ते नक्की काय करणार हे देखील तितकंच महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर या दोन्ही पक्षांमधील जागा वाटपांची चर्चा होणार का